यावेळेस काय झालं, आईची परफेक्ट चकली तर बनली, खायलाही ती मस्त कुरुम कुरुम लागत होती आणि ती चवदार सुद्धा झालेली होती. पण ना यावेळेस तिच्याकडनं चकलीचे शेपच बिघडले. तर असो, प्रत्येकच रेसिपी परफेक्ट होईल असं काही नसतं बरं का. आईची चकली कधी सुद्धा म्हणजे शेप बिघडला नसता बरं का. पण तिनं काय केलं, जे पेपर घेतायत ना चकलीला, तिने ते घेतला नाही. गडबडीमध्ये पेपर घ्यायचा विसरली आणि ताटामध्ये चकली तयार केली आणि ती हाताने उचलताना तिचे थोडेसे शेप बिघडले, बाकी काही सुद्धा नाही. एकदम परफेक्टली चकली बनली होती, फक्त शेप बिघडले होते. पण खायला म्हणाल तर एक नंबर झालेली होती बरं का. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्ही म्हणाल बडबड करतीये, रेसिपी का शेअर नाही करत, तर ऑलरेडी आपल्या चॅनलवरती याचा लॉंग व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आईने चकली प्रॉपर कशी बनवली आहे ती संपूर्ण रेसिपी मी लॉंग व्हिडिओ मार्फत सांगितलेली आहे, तर तिथून प्लीज चेकआउट. आणि मला व्हिडिओ बघितलाय का नाही संपूर्ण नक्की कमेंट करा. तर बघा, चकली बनवण्यासाठी इथे छान असं चकलीचं पीठ तयार करून घेतलं. आईने छान असे गोल गोल चकल्या करून घेतल्या. बघा, आकार तर व्यवस्थित येत होते, पण शेप कसे बिघडले तर मी तुम्हाला सांगते. आता तिला मी बोलत होते ते खोटं वाटत होतं. म्हटलं आई परातीमध्ये नको, शेप खूप छान येत आहे, तू पेपर घे. तर तिने माझं ऐकलं नाही. परातीमध्ये जाऊ दे म्हटली, आपण असं ट्राय करून बघूयात. पण ते डाव उलटा पडला, कारण जे नाही व्हायचं होतं तेच होऊन बसलं. कारण ती चकली सोडताना तिचे शेप चांगलेच बिघडले होते, म्हणजे जे हवे त्या शेपमध्ये चकल्याच आल्या नाहीत. पण खायला नंबर 1 झाला होता. खूपदा ट्राय केलं, मग नंतर चकलीचे शेप बिघडतच गेले, पण एवढे पण नाहीत बिघडले. परफेक्टली चकल्या बऱ्यापैकी आल्या होत्या आणि खायला नंबर 1 झाल्या होत्या. मला तर चकल्याच्या शेपपेक्षा खायलाच त्या कुरुम कुरुम लागत होत्या. खरंच खूपच भारी झाल्या होत्या. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, नक्की कमेंट करा बरं का. फुल रेसिपीचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मी अगोदरच, तिथून फुल रेसिपीचा व्हिडिओ पहा. आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटते पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.